नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. टोमॅटोची चटणी करू. पहा, ही लाल धमक अशी अर्धा किलो ही टोमॅटो आहेत. गावराणी आहेत, आकाराने छोटी आहेत पहा, आणि चांगली पिकलेली टोमॅटो आहेत ही. तर अशा टोमॅटोची चटणी खूप छान लागते चवीला. आंबट गोड तिखट चवीची अशी चटणी तयार होते. टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहेत. एक मीडियम कांदा देखील चिरून घेतला आहे. आणि ही चटणी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई तापली, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातले. तेल चांगलं तापू द्यायचं आणि मग त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली आहे. मोहरीसुद्धा चांगली तडतडू द्यायची, म्हणजे फोडणी चांगली बसते. मोहरी जर कच्ची राहिली तर फोडणीच चांगली बसत नाही. मोहरी चांगली तडतडली की त्यात 5-6 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. थोडीशी कोथिंबीर घातली आहे फ्रेश, त्यामुळे चव चांगली येते. चिरून घेतलेला सर्व टोमॅटो तो त्यात घातलेला आहे. पिकलेला असा हा टोमॅटो लालबुंद आणि आकाराने छोटा गावराणी असे टोमॅटो. लहानपणी माझी आई अशी टोमॅटोची चटणी करायची आणि मला भाताबरोबर खायला ती खूप आवडायची. तर माझी फेवरेट अशी ही भाजी आहे, चटणी आहे. तुम्ही भाजी म्हणू शकता, त्याला चटणी म्हणू शकता. अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग घातलेली आहे. 1 चमचा तिखट त्यात घातलेला आहे. अगदी सोपी अशी भाजी, पटकन होणारी आहे चटणी ही. खूप तामझाम काही लागत नाही. आपलं घरातलं हळद, हिंग, तिखट, थोडासा मसाला घालून पटकन तयार होते. डब्यातही आपण नेऊ शकतो, प्रवासातही घेऊन जाऊ शकतो. झाकण ठेवून एक वाफ आणून घ्यायची आहे. टोमॅटोतलं जे पाणी आहे, आपण पाणी घालणारच नाही, पण टोमॅटोला जे पाणी सुटतं ते आपण आटवून घेणार आहोत. चिरलेला कांदा आपण त्यात घातलेला आहे. कांदा आपण सुरुवातीलाच फोडणीत घातला नाही, कारण भाजी आपल्याला अशी सुकी करायची नाही आहे. या टोमॅटोच्या रसातच तो कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे असं रसरशीत भाजी छान तयार होते, म्हणून आपण कांदा नंतर घातला. झाकण ठेवून आपण हे शिजवून घेऊ. तर कांद्यामध्ये जे पाणी आहे ते पण ते शिजवून घेऊ. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. कांदा घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटलं होतं आणि टोमॅटोतलं पाणी. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आपल्या घरातला कुठलाही मसाला आपण घालू शकतो. ही चटणी ब्रेडबरोबर सुद्धा खूप छान लागते. ब्रेडमध्ये घालून सँडविचसारखी आपली चटणी होऊ शकते. थोडासा गूळ त्यामध्ये घातलेला आहे, अर्धा चमचा असा गूळ. आपल्या चवीनुसार आपण कमी जास्त करू शकतो, पण आंबट चवीची ही चटणी खूप छान लागते. सर्व छान मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर जास्त घातली तरीसुद्धा हरकत नाही, खूप छान चव येते, चांगली टेस्ट येते. निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत, भजन आहे, कहाणी आहे, आपण ते व्हिडिओ देखील नक्की ऐका, पहा. तर भाजी ऑलमोस्ट झालेलीच आहे पहा. अगदी 5 मिनटात तयार होणारी, डब्यात देऊ शकतो अशी ही आपली चटणी तयार होते टोमॅटोची. भाजलेल्या दाण्याचा कूट 1 चमचा त्यामध्ये घातलेला आहे आणि सर्व हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. भाताबरोबर सुद्धा ही चटणी चांगली लागते, पोळीबरोबर, भाकरीबरोबर, जेवताना तोंडी लावायला म्हणून सुद्धा आपण हे करू शकतो. आणि सर्वांनाच ही खूप आवडते. जेवताना काही विशेष आपल्याला करायचं नसलं तरीसुद्धा आपण ही चटणी करून खाऊ शकतो. चवदार अशी साईड डिश म्हणून सुद्धा होते. आणि आंबट गोड तिखट चवीची जेवणसुद्धा 2 घास छान जातात. तर अशी ही आंबट गोड चवीची लाल टोमॅटोची चटणी खूप छान अशी झालेली आहे. आपणही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि इतरही रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते आपण नक्की पहा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.